नि सा गा पनि पनि धा पा पद पद गा नि ध सा नि सा गा पनि पनि धा पा पद पद गा नि ध सा ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची कर्तृत्व इथे गगनाला भिडे परिमोल जाणून घेऊ व्यक्तिविशेष नमस्कार, मी आर.जे. प्रिया. रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, सामान्य ते असामान्य, साधारण ते अनन्यसाधारण असा आपल्या जीवनाचा प्रवास करणाऱ्या आणि आपल्या कार्याच्या भरीव योगदानाने नवनवीन पैलू स्थापन करणाऱ्या अद्वितीय व्यक्तिमत्वाची गोष्ट म्हणजेच आपलं व्यक्तिविशेष हे सत्र. चला ऐकूया अशाच एका असामान्य व्यक्तिमत्वाची जीवनगाथा आपल्या व्यक्तिविशेष या सत्रात. मित्रांनो, आज आपण व्यक्तिविशेष या सत्रात क्रिकेटमध्ये अनेक जागतिक विक्रम करणारा प्रसिद्ध भारतीय खेळाडू म्हणजेच सुनील गावस्कर यांच्याविषयीची माहिती या सत्रात ऐकणार आहोत. क्रिकेटमध्ये अनेक जागतिक विक्रम करणारा प्रसिद्ध भारतीय खेळाडू यांचा जन्म मुंबईतच 10 जुलै 1949 रोजी झाला. सुनील गावस्कर यांचं शिक्षण सेंट झेवियर्स या शाळेत आणि महाविद्यालयात झाले. 1970 मध्ये त्यांनी BA ची पदवी संपादन केली. 1970 मध्ये सुनील गावस्कर यांनी BA ची पदवी घेतल्यानंतर 1974 मध्ये त्यांचा विवाह मार्शनील मेहरोत्रा या युवतीशी झाला. त्यांना रोहन नावाचा एक मुलगा देखील आहे. गावस्कर यांचे वडील आणि काका हे चांगले क्रिकेटपटू होते. शिवाय त्यांचे दोन्ही आजोबा आणि आई यांना क्रिकेटविषयी विशेष प्रेम होते. या क्रिकेटमय वातावरणात वाढल्यामुळे सुनील यांना लहानपणापासूनच क्रिकेटची उत्कट आवड निर्माण झाली. घरातील सर्व मंडळींनी त्यांना क्रिकेट खेळण्यास मनापासून प्रोत्साहन दिलं. आपण चांगला फलंदाज बनणार हे त्यांनी प्रथमपासूनच ठरवले होते. लहानपणापासूनच खेळताना बाद न होण्याच्या जिद्दीने ते खेळत असे. शाळेच्या कनिष्ठ संघात असल्यापासून त्यांनी फलंदाजीचे तंत्र आत्मसात केले. बॅट कशी पकडायची, बॅट सरळ कशी धरायची, बॅटवरची हाताची पकड कशी ठेवायची, झेल उडू नये म्हणून कोणता पवित्रा घ्यायचा, या बाबतीत त्यांना प्रसिद्ध प्रशिक्षक कमल भांडारकर यांनी मार्गदर्शन केलं. गावस्कर मुंबईच्या आंतरशालेय हॅरिस ढाल स्पर्धेत खेळल्यानंतर त्याच वर्षीच्या कूच बिहार करंडक सामन्यात पश्चिम विभागाच्या संयुक्त शालेय संघातर्फे खेळताना गावस्कर यांनी एकूण 760 धावा काढल्या होत्या. यानंतर 1969 साली सुनील गावस्कर हे दादर युनियन स्पोर्टिंग क्लब या संस्थेचे सभासद झाले. विजे करंडकासाठीच्या आंतरविद्यापीठ विभागीय सामन्यात त्यांनी पश्चिम विभागाचं नेतृत्व करून हा करंडक 1969 साली जिंकला. पुढच्या मोसमात त्यांच्या नेतृत्वाखाली मुंबई विद्यापीठ संघाने रोहिंग्टन बारिया करंडक देखील जिंकला आणि त्याच वर्षी ते भारतीय संयुक्त विद्यापीठ संघाकडून न्यूझीलंड विरुद्ध खेळले. तसंच श्रीलंकेत उपकर्णधार म्हणून देखील ते गेले होते. तिकडे त्यांनी बलाढ्य अशा तेथील अध्यक्षीय संघाविरुद्ध द्विशतक केलं. 1970 ते 71 मध्ये पुण्यात झालेल्या आंतरविद्यापीठ सामन्यात 327 धावा काढून त्यांनी 12 वर्षांपूर्वी अजित वाडेकर यांनी केलेल्या 324 धावांचा विक्रम मोडला. 1971 साली वेस्ट इंडिजला जाणाऱ्या भारतीय संघात त्यांची निवड झाली. तसंच बघायला गेलं तर ही त्यांची पहिली कसोटी मालिका. 5 सामन्यांच्या ह्या मालिकेतील फक्त 4 सामन्यात ते खेळले. त्यात त्यांनी एकंदर 774 धावा काढल्या. त्यात त्यांची 4 शतके होती. त्यापैकी एका कसोटीतच एका डावात शतक व दुसऱ्यात द्विशतक काढून त्यांनी डग वॉल्टर्सच्या विक्रमाची बरोबरी केली. यामुळे शेष विश्वसंघात त्यांची निवड होऊन ते ऑस्ट्रेलियाला गेले. तेथे सर ब्रॅडमनच्या
हस्ते त्यांना उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचे पारितोषिक देखील मिळाले. एकूण 47 कसोटी सामन्यात त्यांनी भारतीय संघाचं नेतृत्व केलं. यापैकी 9 सामने भारताने जिंकले व 30 अनिर्णित राहिले. गावस्कर यांनी आपल्या पहिल्या 1000 धावा 11 कसोटीतील 21 डावात काढल्या होत्या. त्यांनी क्रिकेटमध्ये अनेक विक्रम केले असून त्यापैकी काही विक्रम सांगायचे झाल्यास त्यांनी सलगपणे 102 कसोटी सामने खेळण्याचा जागतिक विक्रम 1976 मध्ये केला. तर कसोटीत 3 वेळा दोन्ही डावात शतक काढण्याचा विक्रम त्यांनी लागोपाठ 1971, 1978, 1978 ते 1979 या दरम्यान केला होता. लागोपाठच्या 3 डावात शतके काढण्याचा विक्रमही त्यांनी 2 वेळा केला. त्याने 100हून अधिक धावांचा 58 भागीदाऱ्या केल्या आहेत. प्रथम जाऊन शेवटपर्यंत नाबाद राहण्याचा विक्रम त्यांनी 2दा केला. 1974-75च्या इराणी करंडकाचा सामना आणि 1982-83च्या फैसलाबाद येथील पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात ते शेवटपर्यंत नाबाद राहिले होते. याचबरोबर सर्वाधिक 8032 धावांचा विक्रम बॉयकॉट यांनी 193 धावात तर गावस्कर यांनी 168 धावात 96 कसोटी सामन्यात मोडून काढला. त्यांनी एका कॅलेंडर वर्षात 1000 धावा चौथ्यांदा काढण्याचा जागतिक विक्रम देखील केला. 80 डावात ब्रॅडमनने केलेल्या 29 शतकांची बरोबरी गावस्कर यांनी 166 धावात 95 कसोटी सामन्यात केली. 214 पैकी 191 डावांमध्ये तो सलामीचा फलंदाज म्हणून खेळला व यात एकूण 19 खेळाडूंनी त्यांना साथ दिली. 1987 मध्ये 34 कसोटी शतके व 10,122 धावा काढणारा गावस्कर हा एकमेव भारतीय खेळाडू ठरला होता. कसोटी सामन्यांशिवाय 1 दिवसाच्या आंतरराष्ट्रीय सामन्यात तसेच इराणी, दुलीप व रणजी करंडक स्पर्धांमध्ये देखील गावस्कर खेळले होते. त्यांना क्रिकेटविषयीचे तांत्रिक ज्ञान, नियम आणि या खेळामागची कणखर वृत्तीही त्यांनी चांगली समजून घेतली. त्यामुळे कर्णधार असताना त्यांना एकूणच भारतीय संघाला या सगळ्याचा उपयोग झाला होता. थोडक्यात सांगायचं तर सुनील गावस्कर हा खरा अभ्यासू खेळाडू आहे असं म्हणायला हरकत नाही. भारतीय क्रिकेटमध्ये त्यांनी ईर्ष्या निर्माण केली. क्रिकेटपटूंचं हितसंबंध सांभाळण्याचं कामही त्यांनी तत्परतेने केलं. खेळातून निवृत्त झाल्यावरही त्यांची हीच वृत्ती दिसून आली. क्रिकेटचे सर्वांगीण प्रशिक्षण देणारी एक मोठी संस्था उभारण्याचा त्यांचे प्रयत्न सध्या सुरू आहेत. सुनील गावस्कर यांच्या क्रिकेटमधील या महान कामगिरीचा गौरव झाला असून त्यांना भरपूर मानसन्मान लाभलेले आहेत. यामध्ये PJ हिंदू जिमखान्यातर्फे देशातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूला देण्यात येणारं LR टेरेसी हे सुवर्ण पदक त्यांना 1970-71 आणि 1975-76 असं 2 वेळा देण्यात आलं. याचबरोबर हंगामातील उत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून मिळालेला मुंबई क्रिकेट असोसिएशनचा जस्टिस तेंडुलकर करंडक देखील त्यांना 1970-71 मध्ये देण्यात आला होता. 1971-72 मध्ये शिवछत्रपती पुरस्कार तर उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी असलेले SV राजाध्यक्ष पारितोषिक 1972-73 साली त्यांना देण्यात आलं होतं. याचबरोबर क्रीडा क्षेत्रातील महत्त्वाचा असा अर्जुन पुरस्कार त्यांना 1977 मध्ये देण्यात आला. तर भारतातील सर्वोच्च अशा पद्मभूषण या पुरस्काराने त्यांना 1979 साली सन्मानित करण्यात आलं होतं. 1980 साली विस्डेनचा सर्वोत्कृष्ट फलंदाज पुरस्कार त्यांना दिला गेला. मुंबईच्या वानखेडे क्रीडा संकुलातील एका भागाला सुनील गावस्कर कक्ष हे नाव 1985 साली देण्यात आलं. क्रिकेटच्या अलंकार हे ब्रॅडमनचे उद्गार आहेत. अन्नमलाई या विद्यापीठाने त्यांना डॉक्टरेटची पदवी दिली आहे. याचबरोबर 1994-95 मध्ये मुंबईचे नगरपाल हे पदही त्यांनी भूषवले. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने 25 लाख रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह असं स्वरूप असणारं 2011-12चा CK नायडू जीवनगौरव पुरस्कार सुनील गावस्कर यांना प्रदान केला आहे. सुनील गावस्कर यांनी 1976 मध्ये सनी डेज, 1983 मध्ये आयडॉल्स, 1984 मध्ये रन्स इन रुईन्स, 1985 मध्ये वन डे वंडर्स ही पुस्तकं देखील लिहिली आहेत. इंडियन क्रिकेटर या नियतकालिकाचे ते संपादक होते. शिवाय नियतकालिकात क्रीडाविषयक स्तंभलेखन देखील ते करत असे. त्यांनी एका चित्रपटात
व अनेक जाहिरातपटात काम केले असून दूरदर्शनवर क्रिकेट विषयक मालिकांचे समालोचन देखील केलेले आहे. तर मित्रांनो, भारताचा प्रसिद्ध क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांच्याविषयीची सविस्तर माहिती आज आपण बघितली. आज त्यांचा जन्मदिवस आहे. त्यांना रेडिओ MPSC गुरुकडून वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. त्यांना भरपूर आयुष्य लाभो हीच सदिच्छा. चला तर मग मित्रांनो, मी RJ प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते. पुन्हा भेटूया उद्याच्या व्यक्तिविशेष या सत्रात नवीन व्यक्तीचा जीवन परिचय ऐकण्यासाठी. तोपर्यंत श्रोते हो, सुरक्षित राहा, काळजी घ्या आणि ऐकत राहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.